महत्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 2012 ला 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2,50,750 रुपये राज्य सरकारकडून घेतले गेले। 2013 ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ते त्याच्या बदल्यात 10,13,500 रुपये त्याच्याकडनं घेतले गेले राज्य सरकारकडनं। आणि 2014 ला 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे केलं गेलं आणि त्याच्यातनं 11,32,500 रुपये घेतले गेले त्या वर्षात। माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो। तर माझा माहितीच्या अधिकारातनं जो खुलासा झाला त्याच्यात त्यांचा पहिला भांडाफोड झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत। प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं, तोपर्यंत त्या पेशंटला 10-10, 15-15 दिवस ताटकळत ठेवायचं। जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत। आणि माझा मूळ मुद्दा हा आहे की ज्या 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं। समजा रुग्णावर उपचार केलं ते जाहीर करण्यात काय कारण म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे? कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्यापोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेलेत। कारण 2013 ला 16 पेशंटवर 138 आणि 2014 ला 9 पेशंटवर 80। मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत, काय काय शस्त्रक्रिया केल्यात ती सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं, त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केलेत। हा माझा पहिला मुद्दा जो आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय।